अशी म्हणालीस इट्स कॉम्प्लिकेटेड, तर मला लग्न या विषयावर तुला प्रश्न विचारायचा आहे. नाही नाही नाही, मला बाकी पुढचं नाही जाणून घ्यायचंय, तुझे थॉट्स जाणून घ्यायचे आहेत. कारण की मी शाळेत असताना तुझे अनुबंध आणि अजून एक सनई चौघडे मूवी पाहिला होता. सो लग्न या विषयावर तू कायम असे ऑफ द बीट किंवा लग्नातल्या ऑफ द बीट समस्या याच्यावर तू मूवीज करत आलेली आहेस. अनुबंध सिरियल, सनई चौघडे, वजनदार, आणि आत्तासुद्धा तुझा श्रीदेवी प्रसन्न मूवी असेल, आणि याच्या आधीसुद्धा 1-2 तुझे मूवीज असे राहिलेले आहेत. तर लग्न या विषयाकडे तू कसं पाहते आणि तो ट्रेंड कसा बदलत चाललेला आहे मूवी मेकर्सच्या नजरेत? रॉंग पर्सन. अनेक ठिकाणी कॉम्प्लिकेटेड चाललंय. मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे. समथिंग दॅट यू हॅव टू वर्क फॉर एव्हरी सिंगल डे. म्हणजे आज मी त्यावरती काम नाही केलं असं म्हणून चालत नाही, ही अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मी कशी पाहते लग्नाकडे हे तू मला ह्या स्टेजला विचारशील तर माझं उत्तर माहीत नाही असं आहे. कारण काय म्हणूया, आय एम द ब्रेड विनर अँड सोलो रनर ऑफ माय फॅमिली. तर ना मला माझ्या व्यापातून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला आहे. आणि प्रॉबेबली मी त्याच्यासाठी वेळ खर्च करून आता थांबूया, आपण विचार करूया, अशी माझ्यावर वेळही नाही आली. त्यामुळे मी ह्याच्याकडे कसं बघते मला जेन्युइनली माहीत नाही. पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आता ना खूप जमाना बदललेला आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची ही लग्न होत आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिलेशनशिप्स पण एक्झिस्ट होत आहेत. तर मला असं वाटतं की हे सगळं आपल्या आजूबाजूला आहे याचा एक्सेप्टन्स असावा. ते बरोबर की चूक ह्याच्यात फार घुसायला जाऊ नये. कारण प्रत्येक व्यक्ती त्याचे पॉइंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात, प्रत्येक माणसाची जर्नी वेगळी असते. वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. पण तू मला या स्टेजला विचारशील लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत तर मला माहीत नाही असंच मी म्हणेन. पण मला असं वाटतं की इतके वर्ष चालत आलेली ही संस्था आहे, त्याच्यात काहीतरी तथ्य असावं. इतकी लोक लग्न करतात तर त्याच्यात काहीतरी तथ्य असावं. हॅव्हिंग सेड दिस, मला आयुष्यभर एकटीला राहायला आवडेल का तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. मी खूप लाघवी आणि काय म्हणूया कुटुंब हवी असणारी मुलगी आहे. पण या स्टेजला मला लग्न करायचंय का तर नाही.